महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत। पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा या सूचनेसह राज्यातील 100 महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचं मानसही पाटील यांनी व्यक्त केलाय। यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळानकर आणि सहसंचालक प्रकाश बच्चाव हे देखील उपस्थित होते। उच्च शिक्षणातील मुलींचं प्रमाण वाढावं यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी एकूण 842 कोर्सेससाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 2000 कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती। उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती। या निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे चंद्रकांत पाटील घेण्यास सुरुवात केली आहे। चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे मुलींचं उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। मुलींनी देखील 31 मार्च पर्यंत महाविद्यालय शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल। विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी अशी सूचना पाटील यांनी केली आहे।